रेमंडच्या कामगारांमध्ये पुन्हा जनआक्रोश पाहायला मिळत आहे. यवतमाळ येथील लोहारा एमआयडीसी मधील रेमंड इको डेनिम कंपनीतील कामगारांचा संताप पुन्हा उफाळून आला आहे. गेल्या 22 महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीचा करार आणि व्यवस्थापनाची आडमुठी भूमिका या विरोधात आता कामगारांनी थेट आरपारची लढाई पुकारली आहे. 18 फेब्रुवारी पासून आझाद मैदानात कुटुंबासह आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा कामगारांनी दिला असून तसेच लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे. 22 महिने उलटूनही वेतनवाढ रखडलेली आहे. त्यामुळे रेमंड इको डेनिमचा मागील वेतन करार 31 मार्च 2024 रोजी संपुष्टात आला होता. नियमानुसार 1 एप्रिल 2024 पासून नवीन करार लागू होणे अपेक्षित होते. मात्र जवळपास 2 वर्ष उलटून आले तरी व्यवस्थापन आणि कामगारांमध्ये एकमत होऊ शकलेले नाही. व्यवस्थापनाने देऊ केलेली तटपुंजी वाढ ही कामगारांची क्रूर थट्टा असल्याची भावना कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. मान्यताप्राप्त युनियनवरच संशयाची सुई आखण्यात येत आहे. या संपूर्ण संघर्षात कामगारांनी आपल्यास निवडून दिलेल्या मान्यताप्राप्त संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत. ही संघटना कामगारांचे हित जोपासण्याऐवजी व्यवस्थापनाशी हातमिळवणी करून स्वतःचे आर्थिक हितसंबंध जपत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. युनियनच्या या भूमिकेमुळे 1875 कामगारांचे भवितव्य आता टांगणीला लागले आहे. यामध्ये कामगारांनी महत्वाचे मुद्दे या निवेदनात मांडले आहेत. यामध्ये 16 फेब्रुवारी 2026 रोजी निलंबित केलेल्या सर्व कामगारांना विनाअट कामावर रुजू करून घ्यावे. 1 एप्रिल 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने 7,250 रुपयाची वेतनवाढ द्यावी. 2024 चा बोनस आणि दिवाळीचे वाढीव देय त्वरित मिळावे अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या आहे. यावेळी दिलेली प्रतिक्रिया. सगळ्या मागण्या समजून घेतल्या आहेत. याच्या आधी सुद्धा आमचे अधिकारी कर्मचारी इथं येऊन गेलेले आहेत आणि सगळ्या परिस्थितीचा एक आढावा घेऊन आता आम्ही बघू दोन्ही मॅनेजमेंट बरोबर त्या बाजूची सुद्धा चर्चा करून जे सगळ्यात चांगलं होऊ शकेल ते करायचा आमचा प्रयत्न राहणार. नियमानुसार करायचा आमचा प्रयत्न राहणार. युनियन लीडर सोबत काय चर्चा झाली आणि कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्याबाबत आपली काय भूमिका असणार? कामगारांच्या 5 मागण्या ज्या आहेत त्या आता इथं बघितल्या आहेत मी त्यावरती सविस्तर चर्चा करून पुढचं जे आहे ते कार्यवाही नियमानुसार सेकंड बाजू घ्यायची ना त्यांची आधी तिथे पण चर्चा व्हायला पाहिजे ना. काय म्हणणं आहे ते तिथं जाऊन आधी आम्ही चर्चा स्थानिक रेमंड डेनिम युको मॅनेजमेंट जे आहे स्थानिक मॅनेजमेंट जे आहे त्याच्यासोबत आपली काय चर्चा झाली? आता आम्ही जाणार आहे तिथं आधी आम्ही इथं आलोय आधी इथले यांचं काय म्हणणं आहे ते आधी समजून घेतलंय तर तिथं जाऊन आम्ही त्याच्याशी चर्चा करू. आता यापूर्वीच कामगारांनी आंदोलन केलेले आहे. स्थानिक पातळीवरून ते संसदेपर्यंत हा मुद्दा गेलेला आहे. या कालावधीत कामगार विभागाकडून नेमकी काय कारवाई झालेली आहे यांच्या मागण्यासंदर्भात? मागच्या वेळेस सुद्धा आम्ही आलेलो होतो आणि त्यांचं जे दोन्ही पार्टीचं जे बोलणं होतं ते आमच्या समोर इथं पूर्ण परिस्थितीवर नजर आहे. आणि याच्या आधी सुद्धा यांच्याकडनं जी केस आहे के फॉर्म एल फॉर्म आमच्याकडे सबमिट झाला आहे आणि ती संबंधित जी केस आहे कोर्टात केस ऑलरेडी दाखल आहे. ही आमच्या कार्यालयामार्फत ही कार्यवाही करण्यात आली.